काळ बदलला, वेळ बदलला, तुम्ही अपडेट व्हा, चांगली गरज आहे, काळाची गरज आहे, पण एवढंही अपडेट होऊ नका की तुम्ही तुमच्या सुखाला सुद्धा मुकाल म्हणजे नाहीच होईल. का माहितीये का? आधी कपाळावरती, अरे वा दिसलं, आधी कपाळावरती रुपया एवढं कुंकू होतं म्हणून म्हाताऱ्याचं वय 100 वर्ष 110 वर्ष होतं. मी फक्त शब्द काढला आणि मला आजीबाई दिसल्या. दिसतंय महाराज, सौभाग्यवती आहे मी. कपाळावर 1 रुपया एवढं कुंकू आहे. रुपयाही तेवढाच होता ना जुन्या काळातला, एवढा मोठा. आता टिकली, मायक्रोस्कोपनी पण दिसत नाही. महाराज लाज वाटते आम्हाला. टिकलं तर टिकली, नाही तर हुकली. तसं नवरा टिकला तर टिकला, नाही तर दिला घटस्फोट. बरोबर की नाही? आधीच्या काळात जे कुंकू होतं त्याच्याने आता जर टिकलीची लावली तर काहीच नाही. एक सुंदर भाव येतो महाराज. कुंकू आल्या गेल्या अन टिकली वाल्या आल्या, कुंकू आल्या गेल्या आणि टिकली वाल्या आल्या. या बाथरूमच्या भिंती साऱ्या सुवासिनी बरोबर का? सकाळी सकाळी आंघोळीला काढली टिकली की लावली आरशाला, काढली टिकली की लावली बाथरूमच्या भिंतीला, काढली टिकली की लावली टॉयलेटच्या मध्ये. अरे तो नवरा आहे ना तुमचा, तुम्ही त्याला नवरा म्हणता, कुठेही चिपकवताय तुम्ही त्याला, कुठेही चिपकवताय ना, म्हणून तो कुठेही चिपकतोय. बरोबर ना? बरोबर का? हात वर करा की तुम्हाला समजलं मला काय म्हणायचंय. हात वर करा माऊल्यांना, हात वर करा की तुम्हाला समजलं. तुम्हाला समजलं? तुम्ही करणार रे. राधे. म्हणून कधी ना टिकली कुठेही चिपकवू नका, नाही तर तो भाऊ दुसरीकडे जाऊन चिपकल. आता समजलं? श्री राधे. एक बार प्यार से बोलना पड़ेगा. राधे राधे, हर 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 हर. म्हणून महाराज आजही निष्ठावंत जर बघायचे असतील ना, तर जिच्या कपाळावरती 1 रुपया एवढं कुंकू आहे बघा, नुसते म्हातारीने डोळे जरी उघडले तर म्हातारा घरात येतोय. आणि टिकलीवाल्या डोळे फाडून जरी हातात दिले तर थांब ना, येतो ना मी 5 मिनिटात. ही आताची परिस्थिती आहे. म्हणून टिकली लावू नका, कपाळावरती दिसेल ना बोटा एवढं तरी कुंकू लावा, कारण की ते तुमचं सौभाग्याचं आयुष्य वाढवतंय, त्याला तुमच्या जवळच चिपकवून ठेवतंय, दुसरीकडे चिपकण्याची वेळ नाही देत. राधे. तुमच्या कथा लक्षात येते ना? कथा लक्षात येते का? मराठी कळते ना अगदी, की हिंदी मध्ये घेऊ? मराठी चालू देऊ? हो की नको? तुम्ही बोलतच नाही, काय करणार आहे? मलाच नंदी बैल व्हावं लागणार आहे, हो की नाही? शेवटच्या दिवसापर्यंत तरी असं करायला लावेल, नाहीतर असं तरी करायला लावेल. श्री राधे. महाराज अग्नियज्ञ, देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ याचं विवेचन भगवंतांनी केलं. आणि देवयज्ञ कसा करावा, पार्थिव पूजा आणि त्याचं फळ. आता ही गोष्ट, ही कथा लक्षात घ्या की भगवंताचं पार्थिव लिंग कसं तयार करावं, त्याची पूजा कशी करावी, त्याचं काय फळ मिळतं, याची ही कथा आहे. आणि नाही लक्षात राहिलं तर वारकरी विचारधारा म्हणून चॅनल आहे, हे जे आपण लावलेले तर व्हिडिओ शूटिंग वाले दादा यांचं जे वारकरी विचारधारा म्हणून चॅनल आहे, त्या चॅनलवरती हा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. आता हे चॅनल तुम्हाला कसं मिळेल? आपल्या इथले 5-6 लोक आहेत, दिनेश दादा, गणेश दादा, लक्ष्मण माने, बापूजी, अभिमन्यू, मला सगळ्यांचे नावं नाही माहीत, जे यजमान आयोजक आहे त्यांच्या सगळ्यांकडे यांची लिंक मी पाठवलेली आहे. ते त्यांनी स्टेटस ठेवलेले, ते स्टेटस घ्यायचं आणि ते ओपन करायचं यूट्यूबला आणि ते सबस्क्राईब करायचं. लाल बटन असतं ना, ते दाबायचं, म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आता कथेला सुरुवात होते ती म्हणजे पार्थिव
पार्थिव पूजा आणि त्याचं फळ काय आहे? सूतजी म्हणतायत, ऋषींनो, पार्थिव पूजा केल्याने काय फळ मिळतं हे आता मी लक्ष